17 एप्रिल 2024 महेश कोठारे यांनी झपाटला 3चं पोस्टर रिलीज केलं आणि 2025 मध्ये झपाटला 3 रिलीज होणार असं सांगितलं. तात्या विंचू परत येणार आणि इतकंच नाही तर एआयचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा स्क्रीनवर परत दिसणार होते. पण आज 2026चं अर्ध वर्ष संपत आलंय. ना कोणता टीजर आलाय, ना शूटिंगचा एखादा लीक फोटो, ना एक साधी अपडेट. ज्या सिनेमाची अनाउन्समेंट झाल्यानंतर मराठी सिनेमामधला प्रत्येक माणूस एक्सायटेड होता, तो सिनेमा नेमका गायब कुठं झाला त्याच्याच बद्दल थोडं बोलू. माझं नाव आहे गणेश आणि स्वागत आहे तुमचं वीकेंड वॉचमन मराठीवर. झपाटलेला 3 नेमका कुठं अडकला हे समजून घ्यायचं असलं तर आपल्याला सगळ्यात आधी मराठी इंडस्ट्रीचा एक ट्रॅक रेकॉर्ड समजून घ्यायला लागेल. आपल्याकडे बॉलिवूड सारखा 2-3 वर्ष सिनेमा लटकत नाही. स्क्रिप्ट जर तयार असली तर एक नॉर्मल मराठी सिनेमा 30 ते 45 दिवसात शूटिंग कंप्लीट करतो. सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स म्हणून कंपनी आहे, त्यांच्याबरोबर मी हा प्रोजेक्ट करतो. तो आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरच्या नंतर शूटिंगला सुरुवात करतो. म्हणजे जर महेश कोठारे यांनी सांगितल्याप्रमाणे 2024च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर नंतर जर झपाटला 3चं शूटिंग सुरू झालं असतं तर हा सिनेमा रिलीजचं वर्ष ठरल्याप्रमाणे आपला 2025 मध्येच थिएटरमध्ये पाहायला मिळाला असता. पण तसं काही झालंच नाही. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे आजच्या इंस्टाग्राम आणि स्मार्टफोनच्या जमान्यात एखाद्या सिनेमाचं शूट लपवून ठेवणं जवळजवळ अशक्य. आणि म्हणूनच एक मोठा प्रश्न उभा राहतो, झपाटला 3चं शूटिंग खरंच सुरू तरी झालं होतं का, की अनाउन्समेंट नंतर हा प्रोजेक्ट कुठंतरी अडकून पडला. आणि जर शूटिंग सुरू झालीच नाही तर नेमका प्रॉब्लेम होता कुठं. आणि याचं उत्तर कदाचित त्याच गोष्टीत आहे ज्यामुळे सगळेजण सुरुवातीला एवढे एक्साइटेड झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डेवर पुन्हा काम करायची इच्छा आहे आणि एआयचा उपयोग करून मला लक्ष्मीकांत बेर्डेला रिक्रिएट करायचं आहे. ही माझी एक खूप मोठी इच्छा आहे आणि ते मी करणारच. पोस्टर रिलीज नंतर एका इंटरव्ह्यू मध्ये महेश कोठारे यांनी सांगितलं होतं की ते लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुन्हा स्क्रीनवर आणण्यासाठी एआय आणि हाय एंड व्हीएफएक्सचा वापर करणार आहे. इतकंच नाही तर या प्रोजेक्टसाठी ते अमेरिकामधल्या काही टॉप अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स कंपन्यांसोबत सुद्धा बोलत होते. म्हणजे इथं विषय फक्त तात्या विंचूला परत आणायचा नव्हता, तर मराठी सिनेमाच्या इतिहासातलं कदाचित सगळ्यात अँबिशियस डिजिटल कॅरेक्टर तयार करायचा होता. पण इथंच कदाचित सगळा गेम बदलला, कारण एखाद्या लेजेंडरी ऍक्टरचा चेहरा डिजिटली रिक्रिएट करणं, त्याचा आवाज एआयने तयार करणं आणि ते सगळं स्क्रीनवर नॅचरल दिसल अशा पद्धतीने करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात लिगल परमिशनचा मुद्दा वेगळाच. मला मध्यंतरी प्रिया बेर्डेचा फोन आला का तुम्ही असं अनाउन्समेंट केली, तुम्ही असं म्हणताय का तुम्ही एआयच्या माध्यमातून लक्षात आणणार, मला न विचारता आणणार का? म्हणजे असं कसं मी तुला न विचारता आणि तिने परवानगी द्यावी ही माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमाचं बजेट 6.5 कोटीचं होतं. आता 6.5 कोटी रुपयांचं बजेट मराठी सिनेमासाठी जरी मोठं असलं तरी हॉलिवूड लेवलच्या व्हीएफएक्स कंपनींसाठी तो बजेट तितका मोठा मानला जात नाही. आता एआय, व्हीएफएक्स, परमिशन आणि बजेट या सगळ्या गोष्टींचा हिशोब करता करता मेकर्सला लक्षात आलं की हा प्रोजेक्ट आपल्याला वाटला होता त्यापेक्षा खूप मोठा आहे आणि त्याच्याचमुळं पुढे जायच्या आधी त्यांना पूर्ण प्रोजेक्टसाठी एकदा विचार करावा लागला असेल. आणि खरं सांगायचं झालं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोजेक्ट अडचणीत आला म्हणजे मेकर लगेच समोर येऊन सिनेमा बंद पडलाय असं अनाऊन्स करत नाही, कारण त्याचा डायरेक्ट परिणाम ब्रँडवर होतो. त्याच्यामुळं बहुतेक वेळा असे प्रोजेक्ट एका विचित्र स्टेजमध्ये जाऊन अडकतात जिथं सिनेमा ऑफिशियली बंद पण नसतो आणि ऑफिशियली सुरू पण नसतो. हॉलिवूडमध्ये याला एक टर्म आहे, डेव्हलपमेंट हेल. म्हणजे प्रोजेक्ट कागदावर अजून जिवंत असतो पण प्रत्यक्षात त्याची पुढे काहीच हालचाल होत नाही. पण आता शेवटी प्रश्न तोच, झपाटला 3 बंद पडला नाही तर हा सिनेमा नेमका आपल्याला पाहायला कधी मिळेल? झपाटला 3 हा सिनेमा महेश कोठारे यांच्या आयुष्यातला सगळ्यात अँबिशियस आणि अवघड प्रोजेक्ट आहे आणि म्हणूनच मेकर्स यावेळी खूप जास्त प्रेशर खाली आहे. कारण प्रश्न फक्त एक नॉर्मल सिक्वल बनवायचा नाहीये. झपाटलेला हा फक्त एक सिनेमा नाही तर तो आपल्या लहानपणाचा एक भाग आहे. तात्या विंचू म्हणलं की अजूनही अंगावर काटा येतो आणि लक्ष आठवलं की अजूनही हसू येतं. लोकांच्या प्रचंड भावना या फ्रँचायझी सोबत जोडलेल्या आहेत. व्हीएफएक्स मधले नॉर्मल डिफेक्ट किंवा मायनर ग्लिचेस लोक एक वेळ माफ करतील सुद्धा, पण जर डिजिटल लक्षाचं लुक, त्याचे एक्सप्रेशन किंवा त्यांची लिपसिंग मध्ये थोडी जरी चूक झाली तर तेच लोक प्रचंड तीव्रतेने ट्रोल करतील. आणि हा बॅकक्लॅश इतका मोठा असू शकतो ज्यामुळे पूर्ण सिनेमाची ब्रँड व्हॅल्यू एका झटक्यात खराब होईल. आणि स्वतः महेश कोठारे यांना सुद्धा आपल्या जवळच्या मित्राचा आणि स्वतःच्या लिगसीचा असा अपमान झालेला नक्कीच आवडणार नाही. म्हणून घाई करून एखादा स्वस्त कॉम्प्रोमाइज केलेला पिक्चर बनवण्यापेक्षा प्रोजेक्ट थांबवून टेक्नॉलॉजी फ्लॉलेस होण्याची वाट बघणं हाच एकमेव सेफ ऑप्शन मेकर्सकडे उरतो. पण जर महेश कोठारे हे करण्यात यशस्वी झाले आणि लक्षा मामा पुन्हा एकदा स्क्रीनवर व्यवस्थित परत आले तर हा सिनेमा शुअर शॉट मराठी सिनेमाच्या इतिहासातला सर्वात मोठा इव्हेंट आणि सर्वात मोठा हिट ठरेल. मग आता झपाटला 3 कधी येणार? तर त्याचं उत्तर आहे जेव्हा टेक्नॉलॉजी आणि बजेट मेकरच्या या विजनला मॅच करेल.
बाकी तुम्हाला काय वाटतं, झपाटला 3 साठी मेकर्सनी एआयचा प्लॅन सोडून नॉर्मल स्क्रिप्ट सोबत पुढे जायला पाहिजे का, की लक्ष्मीकांत बेर्डे यांना पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने स्क्रीनवर आणण्यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.